आम्ही सगळे बसलेलो आहे तर पोरांची चालली मजा मस्ती. मग मी म्हटलं थोडस शूट पण करू. बघा मग चिल्लर पार्टी. चला त्यांची मावशी काही आत्या काही बाई त्यांच्या मध्ये बसली आहे, रमली त्यांच्या मध्ये ती पण. रेवा रेवा क्या गेला त्याला चिरवती मध्ये कधी जाय एखाद. हा ना थोडस गिरत करा. येतो ना सगळे. हाय हाय. कोणी उठला बाय. उठला का ना 8 सडाव. लहानपणी आम्ही असेच खेळ खेळायचो. आता पण मुलांमध्ये बसलोय चिल्ल साठ खेळायला. खूप भारी वाटतंय. आणि उठला सडाव बाकी. उठला जाऊ खेळले ना. खेळली ना जाऊ. आणि 8चा खेळले ना. 8चा न उठला तू दोन्ही बाकी. तिकडे दाबळ आहे पहिल्यांदा आपलं तिकडे. कर बंद करू. ही माझी लहानी चुलती आहे. आता ती आली मम्मीला भेटायला. मग बसलोय आम्ही गप्पा करीत. हो का. आणि हा सगळ्यात छोटा भैया. दादा सगळ्यात छोटा बरं का. सगळ्यात छोटा दादा आहे आमचा. आता त्याला नवरी पाहिजे वहिनी आणायची. आता आम्हाला लय काम करायला लागत. मला वहिनीच आणावं लागत. बघून घ्या नवरदेव. नवरदेव पाहून घ्या. कमेंट मध्ये नक्की सांगा नवरी असून तर. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. मग आम्ही गावात पण गेलोय साड्या घ्यायला. मग साड्या पण घेतला आणि परीला ड्रेस पण घेतला. त्यानंतर मग मी लगेचच मग बांगड्या पण भरायच्या होत्या. मग मला साड्या घेतल्यानंतर मग बांगड्या पण तिथं कपड्यांचं दुकान आहे, शेजारीच बांगड्यावाल्यांचं दुकान होतं. मग तिथं मी बांगड्या पण भरून घेतल्या. हिरव्याच अशा बांगड्या प्लेन भरल्या होत्या मी. खूप छान छान बांगड्या होत्या तिथे. पण मग माझ्या हाताचा गाळाच नव्हता भेटत तिथं. माझा हात कडक आहे ना, त्यामुळं खूप मोठा गाळा लागतो मला. मग त्या काही भेटत नव्हत्या. मग मी प्लेन हिरव्या बांगड्याच भरल्या. घरी गेल्यानंतर मी लगेचच मग आवरून मोठ्या बहिणीच्या घरी आले बेरवाडीला. वहिनी पण आले त्यांच्या माहेरावरून भेंडाळीवरून. ती पण मोठ्या बहिणीच्या घरीच आली आहे. तिच्या घराजवळूनच भेंडाळीला जाते ना. मग आम्ही दोघे आलो होतो. त्या पण तिथे आले. मग त्या आल्यानंतर मग चहा पाणी झाला. मग त्यांना थोडासा भाजीपाला दिला. मग त्या लगेचच निघाल्या घरी जायला. भावाचा मोठा मुलगा पण आलाय मामाच्या घरून, कुणाल. मला पण घ्यायला येणार होते श्रीचे पप्पा. मग मला पण भाजीपाला घ्यायचा होता. मला पण तयारी करायची होती निघायची. मग आता वहिनी निघायला येतं. मग आम्ही थोड्या वेळ थांबलो. कुणाल बाय. कुणाल. वहिनी त्या गेल्यानंतर मग मला पण भाजीपाला आणायचा होता. मग मी पण भाजीपाला आणायला निघाले. मग इथं बहिणीचीच मोठी जाऊन भाजी काढत आहे. मग त्या बोलल्या का रुपाली तुला पण भाजीपाला घेऊन जा. मग त्यांनी पालक कोथिंबीर असा भाजीपाला लावलाय. ट्रिपवरतीच लावलाय भोदावर. त्यांच्याकडे आल्यावर खूप भाजीपाला राहता. असं होतंय का काय काय घेऊन काय काय नाही. पण न्यायलाच खूप महाग होतं. एवढ्या लांब आणायलाच खूप जडवज होतं. बहिणीच जाऊ बाई म्हणत होती माझा नको व्हिडिओ काढू, माझा अवतार काय कसं. म्हटलं काय नाही होत, आपण शेतकरीच, त्याला काय होतंय म्हटलं. ही फ्लावर लावली बहिणीने मोठ्या. खूप सारा भाजीपाला इथं. फ्लावर आहे, भेंड्या आहे, पालकची भाजी आहे, कांद्याची भाजी आहे, परत कोथिंबीर आहे. भरपूर असा भाजीपाला आहे. माझा आठवड्याचाच भाजीपाला इथं पिशवी भरली. मग तिथं पालक कोथिंबीर
घेतल्यानंतर मग मी लगेचच इथं मोठ्या बहिणीने भेंड्या पण लावले. मग म्हटलं थोड्याशा भेंड्या पण खुडू. मग मी भेंड्या पण खुडायला आले, पण दोडके पण लावले तिने. मग थोड्या भेंड्या पण घेतल्या आणि थोडेसे दोडके पण घेतले. भेंड्या खुडून झाल्यानंतर लगेच इकडं शेडकडं आले. मग त्यांनी बघा इथं पालक विकण्यासाठी इथं धुवून मस्त कॅरेटमध्ये रचून ठेवलाय. मग मी भाजीपाला गोळा करते तवर मोठ्या बहिणीत चाललं होतं कांद्याची गाडी भरायची काम. दाजीन ती चाललं होतं निवडायचे काम, त्यांचं कांदे भरायचं. आर्यन कॅरेट उचलून गाडीमध्ये टाकत होतं कांद्याचे. माझा भाजीपाला पण घेऊन झालाय. मग मी साडी बी चेंज केली. मग तिला दिदीला ना तिचे नानकेट खूप आवडते. मग तिने तिला नानकेट दिले. आम्ही निघालोय आता. मग आता रेल्वे गेटवर येऊन पोचलोय तर तिथे रेल्वे आली आहे. मग थोड्या वेळ थांबलो होतं. मग तिथेही थोडासा शूट केला रेल्वेचा. असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच माझे नवनवे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.